भुई भुई ठाव दे या कादंबरीचा जो कथाभाग आहे तो आपण पाहत होतो। मागील तासात आपण हे पाहिलं की तो जो ग्रामसेवक आहे तो ग्रामसेवक वसंतासोबत बारमध्ये जातो आणि इथे हा भाग संपतो। आता एक नवीन वेगळ्या कथाभागाला सुरुवात होते। या बनवडी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात गेल्यामुळे, पैसा हातात आल्यामुळे या शेतकऱ्यांच्या बघता बघता जमिनी निघून जातात, पैसा हातात येतो, बघता बघता तोही खर्चून जातो। नुसता खर्चून जातो असं नाही तर त्याच्यामुळे काही मुलं या शेतकऱ्यांची व्यसनी बनतात। त्याचे एक प्रतीक म्हणून सायबू आहे आणि राजकारणाच्या नादी लागलेला विजू आहे। सायबू हा अण्णांचा मुलगा आहे, तो वसंताचा भाऊ आहे। हा भानुनानाचा मुलगा आहे, वसंत हा भानुनानाचा मुलगा आहे आणि सायबू हा दामू अण्णाचा मुलगा आहे। भानुनानाचा जो मोठा मुलगा आहे तो वसंत आहे। वसंत चांगल्या मार्गाला लागलेला आहे, परंतु त्याचा लहान भाऊ जो आहे विजू तो मात्र राजकारणाच्या नादी लागतो आणि तिथे तो उद्ध्वस्त होतो। घरात काही राहत नाही। त्याची बायको छोटा मोठा कामधंदा करून आपण काहीतरी हातभारावा लावावा, शिलाई काम करावं, काहीतरी करावं, इथलच्या बांधकाम करणाऱ्या राजांच्या हाताखाली काम करावं, पण हे भिकार काम समजतो विजू, त्याला तो जाऊ देत नाही। दुसऱ्या बाजूला दामू अण्णा आहे, त्याचा जो मुलगा आहे तो सायबू, तो मात्र प्रचंड व्यसनी बनतो, नाही का। असे हे कथाभाग सुरू होतो आणि अण्णांच्या मनामध्ये, दामू अण्णांच्या मनामध्ये चाललेली घालमेल इथे लेखकानं टिपलेली पहा। अण्णा स्वतः सतत डोकावता येतं तुम्हाला, स्वतःकडे वळून पाहिलं तुम्ही तर ते 24 तास चक्क तुमच्या नजरेसमोर उभे राहतील। अण्णा त्या रात्री मध्यरात्र टळून गेली तरी तुम्हाला झोप येत नव्हती। कुठल्या जन्माचं पाप फेडतोय मी, ही कसली पनवती लागली माझ्या माग, काय करायचे असली अवलाद असून। सायबू व्यसनी निघाला ना, त्याच्या संदर्भाने अण्णा बोलतायत स्वतःला। लेकरू नाही म्हणून गप्प तरी बसता आला असत। त्या दामू अण्णांची पत्नी त्यांना म्हणते, तुमच्या मस्तकात अशा विचारांची आग भडकत होती, पुन्हा पुन्हा तेच ते विचार डोक्यात गरगरत होते तुमच्या। आता तो अण्णांचा हिशोब चालू झालेला आयुष्याचा, जमिनीचा। 18 गुंठ्यातल्या 10 गुंठ्याचा कागद करायचा आणि उरलेलं 8 गुंठ घरासाठी व गोठ्यासाठी ठेवायचे। बिल्डरांशी बोलताना असंच ठरलं होतं। 18 गुंठे जमीन राहिली होती दामू अण्णाची, 10 गुंठे विकायची, कागद करून द्यायचा आणि 8 गुंठे जमीन राहिली, त्याच्यामध्ये गुरढार गोठा राहण्यासाठी हे सगळं ठेवायचं ठरलं। बरोबर आठवतं तुम्हाला, त्या दिवशी सकाळी तुम्ही चावडीवर गेलात उरलेले 8 गुंठ्याचा उतारा आणण्यासाठी। आपली आपली राहिलेली शिल्लक 8 गुंठे पदरचे पैसे देऊन तुम्ही 7/12 काढला तर सगळी जमीन त्या बिल्डरने घशात घातलेली दिसली तुम्हाला। दामोदर हरिबा सनस नावावर आळे आणि तेथे स्वर्गलोक निवारा सुविधा प्रायव्हेट लिमिटेडचं नाव लागलेलं होतं। ज्या कचेरीत तुम्ही ते 7/12 काढण्यासाठी गेला ती कचेरी तुम्हाला गरगरू लागली। अण्णांच्या जीवनाचं, अण्णांच्या आयुष्याचं हे गणित लेखक सांगतो। तुम्ही नखशिकांत थरथरू लागलात, तुमचा पारा एवढा चढला की त्या क्षणाला जर स्वर्गलोकवाला बिल्डर तुम्हाला सापडला असता तर तुम्ही त्याचं नरड क्षणार्धात दातानच फोडलं असतं। तुम्ही कचेरीतून बाहेर पडलात, रिक्षात बसलात, स्वर्गलोकच्या ऑफिसकडे गेलात, ते भेटले नाहीत, मग साईटवर गेलात, तेथे नाहीत भेटले ते, मग दुसऱ्या साईटवर गेलात, पुन्हा पंताच्या कोटातल्या 3ऱ्या साईटवर गेलात तरी भेट नाही। अण्णा कशी होणार भेट? हवेत विमानातून फिरणाऱ्या माणसाची रिक्षातून फिरणाऱ्याशी भेट होईल? तुमच्या खिशात एकमेव 500ची नोट
रिक्षा भाड्याचा विचार करता तुम्ही थांबलात. दुपार टळून गेलेली होती. तुम्ही थकलात. जवळच असणाऱ्या यशवंतरावांच्या समाधीजवळ गेलात. कराडला बागेतल्या नळाचं पाणी घटाघटा प्यायलात. झाडाच्या सावलीत बाकड्यावर बसलात. बागेत फिरायला येणाऱ्यांची आवक सुरू झाली. भेळपुरीवाले, आईस्क्रीमवाले, चायनीजवाले संध्याकाळच्या तयारीस लागलेले. भोवताली तुमच्या गलबला वाढू लागला, पण तुमच्या कानात त्यातलं काहीच पोचत नव्हतं. डोळे मिटून तुम्ही बसला होतात बराच वेळ. 5 वाजून गेले असावे. आता घरी जायला हवं म्हणून घराची आठवण तुम्हाला येताच उमाळा आल्यासारखं झालं. कोणाचं घर, कोणाचा गोठा, सगळं गेलं होतं. पाझरलेले डोळे तुम्ही पुसले. घरात करमेना की तुम्ही शेतात जायचात, शिवारात फिरायचात, बांधावर बसायचात. वाऱ्यावर डोलणारी पिकं बघितली की सगळा शिनवटा गळून जायचा. आता कुठं जायचं? कधी काळी तुम्ही शेत होता असं फिरत होतात, पण आता जायचं कुठं? अहो, शिनवटा तुम्ही घालवायचा कुठं? तुम्ही उदास आहात. तुमचं घर, गोटा सगळं स्वर्गलोकवाल्यानं बळकावलाय. त्या बिल्डरने नोंदही करून टाकलीये, तरी तुम्हाला सुगावा लागला नाही. तुमचं घरातलं सामान रस्त्यावर टाकायला, तुम्हाला बाहेर काढायला अजून कोण कसं आलं नाही असा प्रश्न तुम्हाला पडलेला होता. तुम्ही उठलात, घराकडे चालत निघाला. अंधार पडण्या अगोदर घरी पोचलं पाहिजे म्हणून चालता चालता तुम्ही पुढचं काय करायचं याचा विचार करीत होता. रात्री वसंताला बोलावून काय करायचं ते ठरवायचं. घरगुती पद्धतीने मिटवायचं का केस करायची? 4 माणसात बसतो उठतो वसंता, काहीतरी मार्ग सुचवेल आपल्याला. स्वर्गलोकवाल्यांनी लबाडी केली असली तरी वसंता त्यांना सहजासहजी जिरू देणार नाही. वसंतावर भरोसा होता. भिस्तही होती तुमची, पण वसंताला बोलावण्याची गरजच पडली नाही अण्णा. कारण घरी गेल्याबरोबर साहेबजवळ विषय काढला तेव्हा तुम्हाला समजत गेली एक गोष्ट. स्वर्गलोकवाल्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. अहो, तुमचंच नाणं खोटं निघालं. साहेबूच्या संमतीनंच सगळं झालं होतं. तिथे होणाऱ्या नव्या अपार्टमेंटमध्ये 2 BHK मिळणार होता, एक फ्लॅट साहेबूला. शिवाय सुनेच्या नावावर एक गाळा मिळणार होता बेसमेंटला. शिवाय 5 लाख रुपये रोख मिळाले होते. आतापर्यंत त्यातले लाखभर दारूत गेले होते साहेबूकडून. पोरानं सरळ सरळ तुम्हाला गंडवलं होतं. हे ऐकून तुमचं अवसान गळालं. मटकन तुम्ही भुईवर बसला. तुम्हाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. डोकं तळहाताने गच्च दाबून धरलं. नुसतेच उस्मारला 2-3दा. काहीतरी म्हणणार होता तुम्ही तडकाफडकी, पण शब्द जुळले नाही. आपल्याच माणसाकडून जेव्हा जिव्हारी घाव पडतो तेव्हा तो झेलणं महाकठीण जातं. झालेल्या जखमेचं दुःख असतंच, पण त्यापेक्षा महाकठीण असतं ते ती जखम आपल्यानेच केलेली आहे हे पचवणं. कोणी कोणाला बोलत नव्हतं. कोणी कोणाच्या नजरेसमोर नजर देत नव्हतं. दोघेही चिडीचूप बसले. स्तब्धतेत बराच वेळ वाहून गेला. आपलं वय झालंय, संपत आलंय आपलं सगळं आयुष्य. हे तुम्हाला प्रकर्षानं जाणवलं पहिल्यांदाच. अण्णा, मघा तुमच्या तळपायाला मांजराचं पिल्लू खेळत होतं, हळवार बोचकारत होतं. तुमच्या पायांच्या बोटांना हलके चावे घेत होतं. तुम्हाला गुदगुल्या केल्यासारखं वाटलं असेल, पण हेच पिल्लू जेव्हा बोच करून रक्तबंबाळ करतं आपल्याला, तेव्हा आपल्या डोळ्यावर साचलेली झापड गळून पडते. अंजन घातल्यासारखं आरपार दिसू लागतं आपल्याला. हे सगळं अण्णांच्या जीवनातलं जे वर्णन आहे ना, अण्णांची 18 गुंठे जमीन करोडोंच्या भावाने जाणारी, त्यांनी बिल्डराला 10 गुंठे जमीन दिली होती. 8 गुंठे राहिलेल्या जमिनीमध्ये त्यांना स्वतःचा घर असेल, गोठा असेल, हे सगळं करायचं होतं. पण साहेबूने परस्पर तीही 8 गुंठे जमीन त्या बिल्डरांना विकून टाकली. अण्णांना पत्ता लागला नाही. त्यातले 5 लाख रुपयाला विकून टाकली. त्यातले 1 लाख रुपये तर साहेबूनं दारूमध्ये घालून टाकले होते. म्हणून तर ती म्हणतात, लेखक म्हणतो की बोटाला अंगावर गोंजारणारं मांजरीचं पिल्लू जेव्हा गोंजारतं तेव्हा गुदगुल्या केल्यासारख्या वाटतात. लहान मूल जेव्हा अंगावर खेळतं तेव्हा खूप चांगलं वाटतं, पण हेच मांजराचं पिल्लू जेव्हा पायाचं
कातडं कुरतडून तोडायला लागतं ना, तेव्हा रक्तबंबाळ करायला लागतं ना, तेव्हा ते आपणाला नकोसं वाटायला लागतं, फेकून द्यावंसं वाटायला लागतं. तसंच तुमच्या मुलांनी केलं. अण्णा, त्या रात्री तुम्ही झोप येणारच नव्हती तुम्हाला. मस्तकात अंगडंब पोटात अन्नाचा कणही नव्हता तुमच्या. हे दामू अण्णा सनस जे आहेत ना, तर त्यांची सगळी जमीन अशा रीतीने बिल्डरांच्या घशात घेतली, कारण साहेबू त्यांचा नावाचा जो मुलगा आहे, साहेबू हा अत्यंत व्यसनी मुलगा आहे. त्याची बहीण जी आहे ती एक डॉक्टर झालेली MBBS, पण हा मात्र अत्यंत वाईट वर्तनाने निघाला. त्याचं लग्न होत नव्हतं, पण इथून हात नसलेली एक मुलगी त्याला पत्नी म्हणून मिळाली, पण तो सतत दारूच्या व्यसनामध्ये राहायचा. आणि अण्णाला तो उद्ध्वस्त झाला, पण अण्णालाही त्यानं उद्ध्वस्त केलं. अशा रीतीचं हे वर्णन लेखक करतो. आणि म्हणून तो म्हणतो, रात्र रात्र तुम्ही उपाशी राहिलात. रात्री सुनबाईनं जेवणाचं ताट तुम्हाला वाढलं, त्या साहेबूच्या पत्नीनं, तुम्ही ते लाथाडलं. आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही अण्णाचा एवढा दुस्वास केलात. अण्णा, त्यावेळी तुम्हाला समजायला सुद्धा घरात कोणी नव्हतं. कौशल्या सुवर्णाकडे गेलेली होती. कौशल्या ही अण्णाची पत्नी, सुवर्णा ही अण्णाची मुलगी. ती जिथे शिकायला तिथे गेली होती. साहेबू पिलेला होता. सून एका कोपऱ्यामध्ये मुक्या बाहुलीसारखी बसली होती. तुम्हाला रडू आवरेना. सुनेसमोर तुम्हाला रडायचं नव्हतं. तुम्ही संडासमध्ये गेलात आणि मनसोक्त रडून घेतलं. पहाट होता होता अण्णा, तुम्ही तुमचं मन निवळायला ठेवलं. बरं केलं. लई मनाला लावून घेऊन डोक्यात राग घालून काहीच फायदा होणार नाही. जे झालंय त्यात बदल करता येणार नाही. काय झालंय? 18 गुंठे जमीन होती, 10 गुंठे विकली होती बिल्डरला, 8 गुंठे घरी ठेवली होती, पण साहेबून परस्पर तीही जमीन विकून टाकली. तेव्हा झालं ते चांगलं झालं म्हणायचं, दुसरं काय? त्या गाळ्यात काहीतरी, आता गाळा एक त्याच्या बदल्यात मिळणार होता. जिथं ती इमारत उभी राहिली तिथे एक गाळा दुकानाचा एक फ्लॅट मिळणार होता. त्या आता गाळ्यात काहीतरी पोट पाण्याचा उद्योग चालू करून साहेबून जगावं. भंजून खायचं की उपाशी मारायचं ते आता त्याचं त्यानं ठरवायचं. तुम्ही स्वतःला ताप करून घेऊन मुलाला सुनेस काही बोलून फरक पडणार नाही, कारण बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. हे सर्व तुम्ही समजून घेतलं. अण्णा, बाप कसा समजून घेतो मुलांना. अण्णा, तुमच्या पोटाला चांगली पोरगी आली आहे, सुवर्णा. आता तिच्याच आधारानं राहायचं. ती खंबीर आहे तुम्हाला सांभाळायला. साहेबूचा आणि सुनेचा विषय सोडून द्या. त्या 8 गुंठ्याच्या तुकड्यात तुम्हाला शेती तर कसताही येत नव्हती. वेळ प्रसंगी ती विकूनच खाणार होता तुम्ही. म्हणजे ऐन वेळचा आधार म्हणूनच ती जमीन तुमच्या उपयोगी येणार होती. पोरांना धीर धरायला हवा होता, पण त्यालाच ती अडचणीच्या वेळी उपयोगी पडली असती. नाही धीर धरला त्यानं. आलीच वाईट वक्ती वेळ, तर कशी निभावून न्यायची ही आता त्यानं त्याचं पाहून घ्यावं, असा विचार करत अण्णा निवळलेल्या मनानं तुम्ही झोपेच्या अधीन होऊ लागलात. अण्णा, तुम्ही तुमचं मन निवळलं. सर्व गाळ तळाशी गाडून मनाचा निर्मळपणा वर आणलात. स्वतःला सावरत खूप चांगलं केलं. या सबंध उतार्यामध्ये एका व्यसनी झालेल्या मुलाची जी अवस्था असते, त्यानं ओटीपोटाशी सांभाळून ठेवलेलं छोटं मोठं शेताचा तुकडा देखील तो जेव्हा विकून बर्बाद करतो, तेव्हा हतबल झालेल्या बापाची जी मनोअवस्था असते, ती मनोअवस्था लेखकाने इथं चित्रित केलेली आहे. एका बाजूला असा हा साहेबू व्यसनी बनलेला आहे. दुसऱ्या बाजूला आता भानू नाना जे आहेत, त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो वसंता, निश्चितपणे एका दलाली सारख्या व्यवसायामध्ये तो गुंतलेला आहे. त्यानं बरंच काही कमवलेलं आहे. त्याचाच लहान भाऊ विजू आहे, आणि तो मात्र राजकारणात असाच वेडगळ मुलासारखा तो काही शिकायच्या, सवरायच्या, वावरायच्या दिवसात राजकारणाच्या नादी लागतो.
राजकारण हे कोणत्या स्तराला नेऊन पोहोचवतं हे काही सांगता येत नाही, नाही का? आणि म्हणून तो आता जो भानू नानाचा जो मोठा मुलगा आहे वसंता म्हणतो, विजा ऐकतोस नव? दात टोकरताना हिरड्यातून पाझरणारं रक्त घृणेनं थुंकत बाब्या सांगत होता, उभं राहणं निवडून येणं हे बडीव खोडाचं कामच नाही. अरे तिकडे रोज 10 नाफळणारा वळू लागतो बघा. हा हा ही 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 पोरं हसली त्याला. विजूस हसू आलं नाही, रडावंसं वाटलं. तो एक बाब्या म्हणून तो विजूला बोलतो. जाईल तिकडे विजूला हे असले उपदेशच ऐकू येऊ लागले. बाहेर कुठं थांबावं असं त्याला वाटायचं ना. लोक सांगू, अरे विजू ह्या राजकारणी लोकांच्या नादी कशाला लागतोस? अरे ही लोक इतकी वाईट असतात की तुला कधी तुझा घास करून टाकतील, पत्ता लागणार नाही. आणि सारखं लोक त्याला ह्या राजकारणात पडलेल्यामुळे त्याला टोमणे देऊन बोलू लागली, उपदेश करू लागली. आणि घरी जर गेलं तर वसंताची अखंड बडबड चालू असायची. तो त्याला म्हणायचा, तुला कुणं सांगितलं होतं ही उठाठेव करायला? अरे पैसा किती गेला, त्यातला तू किती कमवला होतास आणि मिळवलं होतंस काय? अरे हरलास ना शेवटी, निवडणुकीला भरायला होता. 5 पैसे कमवायची अक्कल नाही आणि निघाला पुढारी व्हायला. अरे काय कळलं तुला राजकारणातलं? बळीचा बकरा बनवायचं होतं त्यांना तुला. माझ्या परस्पर अर्ज काय भरतो, काय काय करतो? अरे लोकांच्या यावर एवढा विश्वास, कोणी काय म्हटलं की लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढून रिकामा होतोस. अरे एवढं साधं सरळ असतं काय राजकारण? बरं एवढा मोठा जुगार खेळायचा तर स्वतःच्या शिरावर खेळायचा. मी कमवलेल्या पैशाची अशी नासाडी खपवून घेतली जाणार नाही. ते पैसे तुला मोटारसायकल घ्यायला ठेवले होते मी. आता तुझी मोटारसायकल गेली ढगात, पायी चालत राहता. अरे नोकरीचं, धंद्याचं, उद्योगाचं काहीतरी बघ, अन्यथा घरातनं बाहेर पड. तुझ्याबरोबर तुझ्या बायकोला पोसायला मी मोकळा नाही, असा वसंता विजूला बोलून गेला. आणि एवढीच वाक्य विजूच्या कानावर पडली होती असं नाही, आणखी बरंच काही खडबडीत वाक्य त्याच्या कानावर पडली आणि कुचीदार कानावर आदळत होतं. खूप बडबडला होता वसंता, रागाने नुसता तडफडत होता. वसंताचं असलं बोलणं वारंवार ऐकून विजूलाही आता खरंच वाटू लागलं होतं की आपल्या मेंदूमध्ये काहीतरी गफलत झाली असावी. मेंदूमधला व्यवहार तोल साधणाऱ्या भागात काहीतरी बाधा झाली असावी. व्यवहार आणि मानवी जगणं याचा सांधा साधणारी आपल्या मेंदूतील शिडीच कदाचित गायब झाली असावी. वसंत असं काही कडवट बोलत होता की विजूस वाईट वाटायचंच, पण प्रचंड सहनशीलता होती त्याच्याकडं. विजूकडं दुर्लक्ष करायचा तो वसंताच्या बोलण्याकडं. ही आणि अशीच वाक्य विजू जवळजवळ वर्षभर ऐकत होता. त्याच्यासाठी ही बाब आता नित्याचीच झाली होती. पण ऋतुजाला हे नवीन होतं. ऋतुजा ही विजूची पत्नी. व्यक्ती म्हणून तिच्या मनाचा कोंडमारा व्हायचा, तिच्या सहनशीलतेचा कडेलोट व्हायचा. नांदायला आल्यापासून ती पाहत होती घरात विजूचं स्थान लिंबू सारखं नगण्य आहे. घरावर सर्व हुकमत वसंत भाऊजींची आहे. ते कमावत होते, सर्वांना पोसत होते. हे सगळं खरं जरी असलं तरी मानहानीसही काही मर्यादा असावी लागते. तिचा नवरा सातत्याने व्यवहाराच्या दृष्टीने नापास होत होता. 4 पैसे कमवायचे सोडाच, सतत कशाचे तरी खड्डे पाडत होता. आताही तो काही लोकांच्या सांगण्यावरून सोसायटीसाठी उभा राहिला, पैसे घालवला आणि शेवटी हरला. बघा, एका पत्नीची, अबोल असलेल्या पत्नीची घरात आल्यानंतर कशी घुसमट होते. आपला नवरा काही काम करत नाही. बरं काम करत नाही ते नाही, त्याला किती बोलणं खावं लागतं. आणि शेवटी पत्नी म्हणून आपल्या नवऱ्यानं काहीतरी करावं आणि त्याला इतकं टाकून बोलणं तिला ते आवडत नाही. तरी विजूला बोललेलं तिला लागायचं. त्या ऋतुजाला शर्मेनं ती मान झुकवायची.
बंगल्यात राहण्यापेक्षा झोपडीत राहावं, परंतु स्वाभिमान गहाण टाकायला नको. पंचपक्वान्नाच्या ऐवजी चटणी भाकरी मिळाली तरी चालेल, परंतु आनंदानं 2 घास खाता यावेत. घरामध्ये आपलाही सन्मान जपला जावा असं तिला वाटायचं. आणि विजू कुठल्याच कामाचा नाही असंच जणू समीकरण बनू लागलं. त्याला जे काम द्यावं त्या तो गफलती करू लागला. काही दिवस वसंतानं विजूला दुकानात बसवलं. तिथे वसंता व बिल्डर यांच्यामधील गुप्त चर्चा त्याने ग्राहकांना सांगितल्या. बघा, आपल्या भावाच्या गुप्त वार्ता सगळ्या बिल्डरांना ग्राहकांना तो सांगतो. त्यामुळे ग्राहकांचा फायदा झाला, पण वसंताचे लाखो रुपयांचं नुकसान झालं. परिणामी वसंताने विजूचे दुकानात येणंच बंद केलं. या ढगुरड्याला कोणतं काम द्यावं म्हणजे तो व्यवस्थित करेल. वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर वसंताला काही मिळेना आणि त्याच्या पत्नीला वाटायचं नवरा काही कमावत नाही तर त्याची भरपाई आपण करावी. 1ली ते 4थी पर्यंतच्या मुलांची ती क्लासेस घेऊ लागली. टेलरिंगचा कोर्स करून शिलाई काम करावं असं तिला वाटू लागलं. अगदी परिसरात चाललेल्या बांधकामावर मजुरी तरी करावी असंही तिच्या मनामध्ये अनेक वेळा विचार येत गेले त्या ऋतुजाच्या. पण वसंताचा या सर्वाला विरोध होता. तो अशा कामांना भिकार उद्योग म्हणत होता. ते केल्याने घराची प्रतिष्ठा रसातळाला जाईल असं त्याला वाटत होतं. एक संसारामध्ये स्वतःला झोकून देणारी स्त्री, आपल्या नवऱ्याची प्रतिष्ठा राखणारी स्त्री, काम हे काम असतं, श्रम असतं, श्रमाला प्रतिष्ठा असते. ती कोणत्याही परीचं हलकं आणि भारी नसतं. म्हणून ती काहीतरी उद्योग करायला जाते, पण तिथेही तो नाव ठेवतो. विजू हे एक वेगळं रसायन आहे आणि वसंता त्याचा भाऊ असल्यामुळे त्याला कुठेतरी सांभाळून नेण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, हरिबा सणसाची ही 3 मुलं आहेत. एक भानू नाना, दुसरा दामू अण्णा, तिसरा रामभाऊ. रामभाऊच्या पत्नीने आत्महत्या केली, तो जेलमध्ये गेलेला आहे. बघा त्या भावाच्या वाता हाती कशाच होता. दुसरा भानू नाना, त्याचा चांगला एक मुलगा वसंता निघाला, पण दुसरा जो विजू आहे तो कुचकामी निघाला. त्याही घरात भांडणं चालू आहे. दुसरा जो हरिबा सणसाचा मुलगा आहे दामू अण्णा, त्याचा साहेब व्यसनी निघाला आणि तिथे देखील त्यांच्याही घराची वाताहत लागते. हे अशा रीतीचं भुईनं ठाव द्यावा अशी जमीन होती, ती बघता बघता निघून गेली आणि यांच्या जीवनाला चव्हाट्यावर आणलं, घराच्या बाहेर काढलं. आणि ही माणसं कशी हतबल होत आहेत, कशी धरणीमाय त्यांना ठाव देत नाही, या सगळ्यांचं वर्णन लेखकानं अत्यंत बारकाईनं केलं. प्रत्येक कुटुंबाचं वर्णन, त्याचं उद्ध्वस्त होणं, त्याला सावरणारी एखादी मुलगा किंवा मुलगी त्या घरात जन्मणं, आणि असं करता करता हे कुटुंब कबिला कसा पुढे चालत राहतो हे आपण उद्याच्या तासाला पाहूया. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे.